वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम् येषाञ्चरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुमन्दे भवबन्धविमुक्तये. जो आनंद सत्यप्रकाश विभुवाने आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरी तैशीची. तो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याचे करते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझे होत असे. ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीचे आशे. पुण्य पुरुष दैव निष्काम प्राप्तिकारणी भजावा राम तोची मी आत्मा आप्तकाम तरी नमन को ना करावे म्या. मननाचा विचार चालू आहे आणि त्या मननाच्या विचारामध्ये साधक युक्ती आणि बाधक युक्ती चालू आहे. साधक युक्ती झाली, बाधक युक्तीचं चिंतन चालू आहे. त्या बाधक युक्तीमध्ये भेदाचा विचार सांगितलेला आहे आणि भेदाचा विचार सांगत असताना पहिल्यांदा विचार सांगितला जीव ईश्वरामध्ये भेद कसा नाही एक विचार झाला. त्यानंतर जीव जीवामध्ये भेद कसा नाही हा एक विचार झाला आणि जीव जडामध्ये भेद कसा नाही. आम्ही आहे मानलाय पण तो नाही कसा असं त्यांनी सांगितले बरं का. आमची धारणा भेदाची आहे आणि शास्त्र सांगतं त्याच्यामध्ये भेद नाही आहे. नाही तर आम्ही मानला तो खरा आहे का खोटा आहे कल्पित आहे. जेवढे तुम्ही भेद मानले सगळे कल्पितच आहेत. काय जेवढे भेद मानले ना सगळे ते कल्पितच आहेत. आता ते कल्पित कसं ते पटवून दिलं पाहिजे ना. ते नुसतं सांगून पटत नाही ना. विचाराने ते पटवून द्यावं लागतं. म्हणून वर्णन केले विचाराचे नाम न साहे. विचाराचे नाम न साहे. जर विचार करायला आपण बसलो विचाराची बैठका सुरू झाली की या भेदाची सिद्धीच होत नाही. भेदाची सिद्धीच होत नाही. मग आपण चिंतन करून गेलो असं. त्या मायेच्या बाबतीत वर्णन केले. मायेला सुद्धा अस्तित्व नाही आहे. ती मानलेलीच आहे. ती सुद्धा मानलेलीच आहे. मग मानलेली असली सुद्धा जात नाही. मानलेली असलेली जात नाही. मग त्याच्याकरता त्यांनी सांगितलं विचार करावा लागेल. विचाराने ती जाते बरं का. विचाराने ती जाते. कशी विचाराने जाते त्या मामाचा दृष्टांत आपण पाहिला होता. आठवतंय का. हा एका गावामध्ये एक ग्रस्त आले आणि त्या ग्रस्तांनी काय केलं चांगलं घर पाहिलं बरं का. सुशिक्षित संपन्न नवरा बायको दोघेच होत्या. घरामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर घरचा यजमान कामावरती गेला होता. ती गृहिणी एकटीच होती घरामध्ये. तिने घरामध्ये प्रवेश केला. म्हणले कोण. म्हणजे मामा. तिला वाटलं बहुतेक आपल्या मालकाचे मामा. या बसा सगळी व्यवस्था केली. चहा पाणी नाश्ता दिला. हो थांबणार आहे म्हणजे दुपारची जेवणाची व्यवस्था केली. म्हणजे संध्याकाळी येतील थांबा. थांबली. संध्याकाळी आल्यानंतर हिने आल्यानंतर आल्या बघितलं घरात कोणतरी पाहून. कोण म्हणजे मामा. बहुतेक त्याला वाटलं बायकोचे मामा. दोघांची भावना काय झाली. त्या गृहिणीला वाटलं बहुतेक नवऱ्याचे मामा असले पाहिजेत आणि त्या यजमानाला वाटलं पुरुषाला वाटलं बायकोचे मामा असले पाहिजेत. बरं. आता ते 4 दिवस थांबले. 4 दिवस ते जायला तयार नाहीत बरं का. दोघाला वाटलं आता हिच्या मामाला पण कसं काय बोलावं. हिला वाटलं यांच्या मामाला कसं काय बोलावं लवकर जाऊ म्हणून. आता मामा म्हणले त्यांची व्यवस्था केली पाहिजे. काय कमी जास्त झालं तर मालक बोलतील. त्याला वाटलं माझं काय कमी जास्त झालं तर ही बायको बोलेल.
मग त्याची व्यवस्था चांगली झाली बरं का. चांगली झाली. 4 दिवस झाले, 5 दिवस, आठवडा झाल्यानंतर ती बाई विचार करू लागली, ह्यांचे मामा असले म्हणून किती पाहुण्यांना ठरवावं का नाही म्हणले. हा, दोघाला राहायचं सवय, तिसरा माणूस आला की जास्त दिवस चालत नाही, पाहुण्यांना जास्त दिवस राहायच नसते ना. त्याने विचार केला, बायकोचा जरी मामा असला तर त्या मामाने विचार केला पाहिजे नाही किती दिवस राहावं. डोक्यात मनात चाललं बरं का. शेवटी ह्यानं विचारलं, का हो तुमच्या मामाला काय व्यवहार कळतो का नाही म्हणले, किती पाहुण्याकडे राहावं. ते म्हणलं, मला मामाच नाही म्हणले, मीच विचार करतो तुझ्या मामाने किती दिवस राहावं. ते म्हणले, मला पण मामा नाही. ते म्हणते मला मामा नाही, ती म्हणते मला मामा नाही. मग आपण मामालाच विचारू, मामा तुम्ही कोणाचे. हा, सकाळी आंघोळ झाली, नाश्ता झाला, चहा पाणी केला. म्हणजे मामा आम्ही आमच्यापर्यंत तुमची व्यवस्था केली 8 दिवस, फक्त तुम्ही मामा कोणाचे. मामा कोणाचे म्हणल्यानंतर मामा म्हटलं, मी आता येतो बरं का, आता थांबत नाही म्हटला. आणि तो कोणाचाच नव्हता. मामा कोणाच्या विचार आल्यानंतर मामाची सिद्धी झाली नाही. हा, तसं माया म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय, भेद म्हणजे काय, विचार करायला बसला की त्याची सिद्धीच होत नाहीच आहे ना, मानलेलं आहे हो. हा, मग ते विचारानेच घालवता येतं, मंत्र तंत्राने हे जात नाही, उतार्याने. विचारानेच घ्यावं लागतं. म्हणून युक्ती म्हणजे विचारच ना. हा, युक्तीने त्याचा बाध करायचा आहे, युक्तीने बाध करायचा आहे. आणि तो बाध करत असताना आपण जीव आणि जड याच्यामध्ये भेद कसा नाही इथपर्यंत आपण चिंतन करत आलो. आता 4था भेदाचा विचार सांगितलाय. काय ह्यात कळालं, काय नाही कळालं. हा, छान. मला वाटलं गुरुजीचा आळशी आहे, गुरुजीपेक्षा विद्यार्थी पण फार आळशी आहे. काय गोपाळ, म्हटलं मीच आळशी असं मला वाटलं, पण माझ्या पुढचे तुम्ही आहात की. अभ्यास करायचं म्हणलं थोडंसं वाचायला पाहिजे. बघ सगळे आळशीच आहेत बघ. ते म्हणते मला तुम्ही म्हणता आळशी आहे म्हणता, तुम्ही सुद्धा आळशीच आहे, त्याला चिंतालच बघा सगळ्या लोकांना. हा, मग तेच की आळशी सगळे ना. कसं आहे, आम्हाला कोणी विद्यार्थी ऐकायला मिळत नाहीत, आणि यांना अनुवाद करा म्हणजे उद्या याचे बंद झाले तर आमचं दुकान बंद पडेल ना. या बाबा या अनुवाद न करा पण शिका असं आमचं चाललंय का. आधीच कोणी ऐकायला मिळत नाही, आणखी जास्त बंधनं घातली की येणारच नाहीत ना. जेव्हा अनुवाद करायचं तेव्हा करा. हे कसं आहे या शास्त्र ग्रंथाचं, हा विचार सतत कधी बोलण्यामध्ये नसतो, बोलण्यामध्ये कधी नसतो, त्यामुळे डोक्यात राहत नाही, डोक्यात राहत नाही. त्याच्याकरता याची घोकमपट्टी करावी लागते हो. म्हणून याचा नियम असा आहे, तुम्ही मागच्या पाठात काय ऐकलं ते ह्या पाठात सगळ्यांनी सांगितलं पाहिजे असा नियम आहे. तर पुढे जायचं, ते विषय पक्का झाला पाहिजे हो. नंतर होत नाही ते. तुम्ही कीर्तन ऐकून आल्यानंतर कीर्तन कसं झालं काय सांगायला पाहिजे असं काय नाही आहे. काय घरातले म्हणून कीर्तनाला गेलता, काय कीर्तनाला 4 गोष्टी सांगा म्हणतात घरातले लोक, कोणी विचारतच नाही हो. कारण लोकांची समजूत आहे 2 तास म्हणजे टाइमपास, अशा भावनेने बरेच लोक कीर्तनाला येतात. तसं पाठ म्हणजे टाइमपास नाही ना. अभ्यास आहे. आणि तो अभ्यास थोडासा वेळ देऊन केला पाहिजे, वेळ देऊन केला पाहिजे. मग अभ्यास म्हणलं की विद्यार्थी टिकत नाहीत ना, विद्यार्थी टिकत नाहीत. थोडस त्याला बघायला पाहिजे. आता तुम्ही 8 दिवसात नाही बघितलं, उद्या पाठ आहे, आज रात्री तर बघावं ना, आदल्या दिवशी तरी. उद्या पेपर आहे म्हणजे आदल्या दिवशी तरी अभ्यास करावा का नाही, बरोबर आहे नाही. उद्या पेपर आहे रात्री कमीत कमी त्या विषयाचं रात्रीचं वाचन तरी करावं का. आम्ही तसं अभ्यास, उद्या पेपर म्हणजे आदल्या दिवशी अभ्यास करत होतो. नाही रात्री जमला, सकाळी तरी थोडं बघावं, मागच्या वेळी काय झाले, कुठं पर्यंत आलोय, एवढं तरी करावं का नाही. शेतात भांगला गेलेले लोक फार चांगले आहेत, काल कुठंपर्यंत पात आली ती लक्षात असते. काय
काल कुठंपर्यंत पात भांगलत आली लक्षात असते की नाही? काल कुठंपर्यंत तुम्ही विणलाय नोंद असते की नाही कामगारांना रात्रीच्या? होय गोपा, कांदा पंच चालतंय ते. हा, तुझी पाळी संपली याच्या पाय म्हणजे तुझ्या पायी पण कुठं आलंय ते नोंद केलेलं असतं का नाही? तिथून पुढं मापलं जात आहे. एवढी तत्परता परमार्थात नाही ना. गुरुवरी साखरे महाराज नेहमी सांगतात बघा, एखाद्याला सांगितलं तुझं लग्न ठरत नाही ना, मग काय कर माहिती आहे? तुझ्या गावात जी ग्रामदैवत आहे का नाही, त्या ग्रामदैवताला पहाटे 4 वाजता ओल्या कपड्याने प्रदक्षिणा घालायच्या. लोक उठायच्या आधी ते नदीच्या अंघोळ करून यायची, माणसं घालतात. घालतात. पण सांगितलं आज कीर्तन आहे, कीर्तन ऐकायला या, एकादशी आहे, कोणी येत नाही. जेवढी सकाम साधना जेवढी तत्परतेनं करतात तेवढी निष्काम करत नाही, लक्षात ठेवा. त्याला 8 दिवस घाला सांगा प्रदक्षिणा, तो घालतोय ओल्या कपड्याने, थंडी असली तरी. हे तेवढीच तत्परता इकडे निष्काम साधनात पाहिजे. हा मुद्दा त्यातला बरं का. ते करू नका असं सांगण्याचा हेतू नाही आहे. जेवढ्या तत्परतेनं तुम्ही सकाम कर्म करता तेवढ्याच तत्परतेने निष्काम कर्म करा, परिवर्तन घडेल, तुम्हाला अनुभव येईल. पण आपण करत नाही ना. हे निष्कामच आहे ना. त्यामुळे तत्परता नाही याच्यामध्ये. कामावरती माणसं 8ला म्हणजे 8ला जातात का नाही, कीर्तनाला माणसं 8ची पावणे 9ला येतात. तत्परता नाही आहे. पाराण्याची माणसं 8ची 8:30ला येतात, 9ला येतात. पण कामावरती 5 मिनिटं आधी जातात माणसं. तेवढीच तत्परता इकडे ठेवा. अभ्यास करायचा असेल केला पाहिजे ना. लक्षात ठेवा, नुसतं सगळं बसून चालत नाही. कारण अभ्यास केल्याशिवाय हे पक्क होत नाही. कारण हा सतत बोलण्याचा विषय नाहीये. आपण पाठ झाल्या झाल्या आपला विषय काय असतो? कीर्तन झाल्या झाल्या आपला विषय काय असतो? काय गोपा, काय चाललंय, कसं चाललंय? अरे कीर्तनात काय झालं याचा आपण विचार करतो का? पाठाला येण्याच्या पूर्वी मागचं काय झालं याचं आपण चिंतन करतोय का? नाही. केलं पाहिजे. अभ्यास नाही आपल्याला घरात वेळ मिळाला, पण इथं अर्धा तास तरी येऊन करा ना आधी. पण इथं आलं की आपण पानं पालटतोय. कुठली? प्रपंचाचीच. इकडे गेलतो तिकडे गेलतो, तिकडून आलो इकडं आलो, याचा फोन आला त्याचा फोन गेला. ही पानं पालटण्यापेक्षा ह्यातली पानं पालटा ना. 10 मिनिटं जरी आधी आला तरी ते बघा ना मागचं कुठंपर्यंत झालंय. म्हणजे अभ्यास हा पक्का होण्याकरता कळलं पाहिजे हो. ते कसं आहे, महाराज सांगतात ज्याला पूर्ण ज्ञान झालं त्याला शंका कधीच येत नाही, आणि ज्याला अजिबात कळलं नाही त्याला कधीच शंका येत नाही. आता तुम्ही कुठल्या वर्गातले मला कसं कळायचं? तुम्हाला कधी शंकाच येत नाही. मग कळलं म्हणून समजावं का नाही कळलं म्हणून समजावं? थोडं थोडं गेलं पाहिजे. म्हणून तरी मी जास्त घेत नाही. थोडं थोडं. हे काय 3 तास आणि 4 तास घेणं हे कीर्तन नाही हो. एखादा विषय एका वेळी समजून घ्यावा, समजून गेल्यानंतर पुढे जावं, हा विचार आहे त्याचा. असं लक्षात ठेवा. पुन्हा सुधारणा करा. तेव्हा आतापर्यंत आपण या भेदाचं चिंतन करत असताना जीव आणि जडामध्ये भेद नाही, त्या पंचविषयापासून जी सुखाची अपेक्षा ठेवलेली आहे त्या अपेक्षेच्या पोटी जीव हा विषयाच्या मागे लागलेला आहे. पण विषयाच्या ठिकाणी जी सुखाची भावना झाली ही कल्पित आहे. सुखाची भावना निर्माण झालेली कल्पित आहे.
त्यामुळं भेद सुद्धा कल्पितच आहे. म्हणून तिथं शब्द वापरला भोग्य भोक्तृत्व भ्रांती, बरं का. म्हणून या पद्धतीने सारांश उपयुक्त प्रकारे जीव जडाचा भेद देखील कल्पितच मिथ्याच आहे असे युक्तीने मनन करावे. मनन करावं, त्याचं चिंतन करावं. आता पुढे विचार सांगतात जड ईश्वराचा भेद. हा भेद निश्चय तत्व विचार प्रतिबंधक आहे. त्याचाही युक्तीने मिथ्यात्व जाणून निराश करावयास हवा. हा जड ईश्वराचा भेद कल्पित आहे हे प्रतिज्ञा वाक्य होय, बरं का. म्हणजे आता जड ईश्वरामध्ये जो भेद मानला जातो जडामध्ये आणि ईश्वराचा, आता जग कसं आहे, जड आहे, आणि ईश्वर कसा आहे, चेतन आहे, चैतन्य स्वरूप आहे. पण जगात आणि देवात भेद मानला जातो का? जगात आणि देवामध्ये जग वेगळं आणि देव वेगळा भेद आहे का नाही? हा सुद्धा भेद कल्पितच आहे. हा सुद्धा भेद खरा नाही. आम्ही तुम्ही मानलेलाच आहे. म्हणून त्यांनी हा सुद्धा भेदाचा विचार तत्वदृष्टीने प्रतिबंधकच आहे मनन करण्याकरता. मननामध्ये याचा फार मोठा प्रतिबंध आहे. आणि जगाकडे पाहिल्यानंतर आणि आपल्या स्वरूपाकडे पाहिल्यानंतर काय फरक दिसतो? आपली वृत्ती आपल्या स्वरूपाकडे धावते का जगाकडे धावते? कुठं धावते? जगाकडे. का धावते? सत्यत्वाची भावना आहे म्हणून. सत्यत्वाची भावना आहे. कारण ते पदार्थ डोळ्याला दिसतात ना. पदार्थ डोळ्याला दिसतात आणि पदार्थ डोळ्याला दिसतात याचा अर्थ की ज्या अर्थी ते दिसतं त्या अर्थी ते खरं असलं पाहिजे असा एक विचार येतो, बरं का. स्वरूपाचा विचार केला तर स्वरूप हा अनुभवाचा विचार आहे. हा पाहण्याचा विषय नाहीच आहे. आपलं स्वरूप आपणच पाहायचं आहे. ते का दाखवता येतं का? कुठं आरशात काय दिसतं? आरशामध्ये काय दिसतं? कोणाचं दिसतं? आपलं म्हणजे कोणाचं दिसतं? शरीराचं. हो. जरी आरशामध्ये प्रतिबिंब दिसलं तरी स्वरूपाचं दिसतं का शरीराचं दिसतं? शरीर म्हणजे स्वरूप आहे का? नाही आहे. याचा अर्थ काय? तो दृष्टीचा विषय नाहीच आहे ना. पण जगा दृष्टीचा विषय आहे. जगा दृष्टीचा विषय आहे. आपण त्याला मांडलेला आहे. मांडलेला आहे ना. समजावं, मांडलं शब्द आला की समजावं ते कल्पित आहे. मांडलं म्हटलं की ते कल्पितच आहे. आता त्याचा निराश करायचा आहे. हा जड ईश्वराचा भेद कल्पित आहे हे प्रतिज्ञा वाक्य आहे. परंतु भेद साभास माया व नामरूप उपाधियुक्त आहे. मायेच्या संबंधाने हा भेद आपल्याला प्रतीतीला येतो. ती माया कशी आहे? म्हणजे आभास तिथं शब्द वापरला. भासणारी आहे आणि तिला नामरूपात्मक आहे ती. साभास माया आणि नामरूपमय उपाधिकृत आहे. मायेचं लक्षण करताना काय सांगितलं? 3 गुण सांगितले मायेचे. मायेचे 2 गुण सांगितले, नाम आणि रूप. अस्ति भाती प्रिय हे ब्रह्माचे सांगितले. या दोन्हीचं मिश्रण आहे, बरं का. नाम रूप हे 2, अस्ति भाती प्रिय हे 3, आणि 3 आणि 2 किती झाले? ह्या 5
म्हणजे ब्रह्माचे 3 आले आणि मायाचे 2, या दोन्हीचं मिश्रण आहे. नामरूपात्मक माया हे जगत म्हणजे बरं का. हा, देवाला नामही नाही, रूप नाही स्वरूपाला. मग ते कसं आहे? अस्ति भाती प्रिय या रूपाने ते आहे. मामा तुम्हाला दिसतं ते नामरूपात्मक मायाच जगताच्या रूपाने दिसते. ते परब्रह्म दिसत नाही बर का. त्या मायेचा आणि ब्रह्माचा संबंध आला. हा, आणि संबंध आल्यामुळं आम्हाला नामरूपात्मक ही मायाच जगताच्या रूपाने आज प्रतीतीला येते बर का. हा, असा विचार मानलेला आहे. म्हणून तो भेद साबास माया व नामरूपमय उपाधिकृत आहे. म्हणून ही हेतुवाक्य आहे. जसा साक्षी आणि स्वप्न प्रपंच याच्यातील भेद कल्पित आहे हे उदाहरण वाक्य होय. या युक्तिरूप मननाने जड ईश्वरातील भेद मिथ्या आहे असे समजावे. तिने मागचा दृष्टांत इथला स्वप्नातला दिलेला आहे बर का. स्वप्न कसं आहे? कल्पित आहे. हा, स्वप्न कालापुरतच आहे. स्वप्न कालापुरतच आहे. एरवी ते स्वप्न नाही आहे. जागृती स्वप्न नाही आहे. मग जगत कधी आहे? जगत सुद्धा स्वप्नासारखंच आहे असं सांगायचं बरं का. इथं जगत सुद्धा स्वप्नासारखंच आहे. मग ते कधी प्रतीतीला येतंय? जोपर्यंत स्वस्वरूपाचं अज्ञान आहे. म्हणजे झोपेतच येतंय. आपण झोपेतच आहोत सगळेजण. आपण सगळेजण. हा, म्हणून संतांनी सांगितलं जगजोगी जगजोगी जागे जागे बोलते जागता जगदेव राखा काही भाव. हा, हे जगत आहे ना, हे जगत नाही, हे देवस्वरूपच आहे. अशी जागृती ज्या दिवशी येईल त्या दिवशी भेद राहणार नाही. हा, तुम्ही स्वप्नातून जाग झाला, झोपेतून जाग झालं की स्वप्न गेलं. तसं स्वरूपाची जागृती झाली की जगताची प्रतीती गेली. जगताची प्रतीती गेली. म्हणून संतांनी वर्णन केले आम्हाला हे जग म्हणजे स्वप्नासारखंच आहे. झाले राम राज्य याच्यामध्ये प्रमाण येऊन गेले. काय प्रमाण येऊन गेले? स्वप्नी तीही. हा, काय म्हटलं लक्षात ठेवा बरं का. स्वप्नाला अस्तित्व कुठं आहे? झोपेमध्ये. हा, स्वप्नात मारामाऱ्या चालल्यात. स्वप्नात मारामाऱ्या चालल्यात आणि त्या मारामारीमध्ये एकदम तुम्ही रडायला लागला, घाबरला. तिथं काय करायचं? भांडण सोडवायला जायचं. त्या माणसाला फक्त जागं करायचं. त्याला काय करायचं? जागं केलं की काय काय झालं काय झालं? तू रडालतास. मी रडालतो. कधी रडालतो म्हणतो ते. अरे तू रडालतास म्हणतो तुला जागं केलंय. हा, म्हणजे स्वप्न असं पडलं होतं. त्या स्वप्नाचा परिणाम तो प्रत्यक्ष रडत होता. हा, आता तो प्रत्यक्ष रडत होता. ते दुःख पाहिल्यानंतर त्याला फक्त जाग केल्यानंतर ते म्हणते मी कुठं रडतो रे? आम्ही पाहिलं ना रडत होतास. म्हणजे स्वप्नामध्ये झालेलं दुःख घालवण्याकरता काय नाही, फक्त त्याला जागच करावं लागतं. त्याला फक्त जागच करावं लागतं, बाकी काही करावं लागत नाही. तसं हा, इथं आपल्याला हे जगत प्रतीतीला येतं. हे स्वप्नच आहे. त्याला जागच करावं लागेल थापटून. म्हणून त्यांनी सांगितलं काय? स्वप्नातला दृष्टांत डोळ्यासमोर ठेवा. उदाहरण आहे स्वप्न प्रपंच यातील भेद कल्पित आहे. उदाहरण वाक्य होय. हा, हे वाक्य घेऊन हा भेदाची निवृत्ती करा बरं का. म्हणजे युक्तिरूप मननाने जड ईश्वरातील भेद मिथ्या असे जाणावे. याप्रमाणे चिंतन करावं. कसं करावं त्याचं पुढे त्यांनी विवेचन केले बरं का.
पृथ्व्यादी पंचमहाभूत समुदायापासून तो थेट अधिष्ठान ब्रह्मचैतन्य रूप अंतिम सत्यत्व तत्वापर्यंतच्या विचारास तत्व विचार असे म्हणतात. तत्व विचार करावा लागेल इथं. आणि तो तत्व विचार करत असताना एक वाक्य त्यांनी सांगितले. काय वाक्य सांगितलंय? पृथ्व्यादी पंचमहाभूत समुदायापासून तो थेट अधिष्ठान ब्रह्मचैतन्य रूप अंतिम सत्यत्व तत्वापर्यंतच्या विचारास तत्व विचार असे म्हणतात. जगताचं स्वरूप काय आहे आणि या जगताला अधिष्ठान काय आहे याचा विचार करणं याला म्हणतात तत्वविचार. तत्वविचार कशाला म्हणतात? कशाला तरी तत्वविचार म्हणत नाहीत. जगताचं स्वरूप जाणणं आणि अधिष्ठानाचं ज्ञान होण्याकरता त्याचं स्वरूपाचं ज्ञान संपादन करणं या संबंधाने जो केलेला विचार त्या विचाराला तत्वविचार ही संज्ञा दिलेली आहे बरं का. त्या विचारास तत्वविचार असे म्हणतात. जड ईश्वरात जो भेद आहे असे वाटते तो याच तत्वविचारास प्रतिबंधक आहे बर का. पण तो भ्रम आहे त्याची उपयुक्त युक्तिक चिंतनाने निवृत्ती करावी व संपूर्ण चराचरात्मक जगताचे अंतिम तत्व परमात्माच आहे असा निश्चय करावा. किंबहुना परमात्माच जगताधिष्ठान असल्यामुळे जड जगताला परमात्मा व्यतिरिक्त स्वतंत्र सत्ता स्फूर्ती नाही. आता विचार त्यांनी मांडलेला आहे भेद जड आणि ईश्वरातला. त्यांनी अध्यस्थानी अधिष्ठानाचा विचार मांडलेला आहे. अध्यस्थानी अधिष्ठानाचा विचार मांडलेला आहे. संपूर्ण जगताला अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म आहे. आणि जगत त्याच्यावरती अध्यस्थ आहे. जगताला स्वतंत्र सत्ता नाही. स्वतंत्र सत्ता नाहीये. आता हे कागद आहे. या कागदावरती अक्षर काढले. अक्षर ही कोणावरती राहतात? म्हणजे अक्षराला स्वतंत्र सत्ता नाही. कागदामुळं अक्षराचं अस्तित्व आहे. कागदामुळं पण पूर्वी पद्धत होती पेन्शन न लिहिल्याची. ते पुन्हा पुसता येत होतं. कागद पुसता येत नाही. कागद पुसता येत नाही. म्हणजे कागदावरती जे शब्द निर्माण होतात त्या शब्दाला अस्तित्व कोणाचं आहे? कागदाचं आहे. जर सामान्य शब्दाला कागदाचं अस्तित्व आहे, जगताला कोणाचं अस्तित्व आहे? ब्रह्माचं. स्वतंत्र सत्ता जगताला नाही आहे. किंवा आपल्या त्या नमनामध्ये उभी येऊन गेली. विचारसागरचं नमन आहे ना. तरंग तिचं सांगितलं. समुद्रावरती पाण्याचे तरंग निर्माण होतात, लाटा निर्माण होतात. काय निर्माण होतात? मग त्या लाटेला अस्तित्व स्वतंत्र आहे का पाण्यामुळं, समुद्रामुळं? लाट स्वतंत्र नाही आहे. समुद्राच्याच पाण्यावरती ती निर्माण होते. समुद्राच्याच पाण्यावरती निर्माण होते. समुद्राच्याच पाण्यावरती खेळते आणि शेवटी समुद्राशीच एक रूप होते. तसं त्या ब्रह्मचैतन्यावरतीच हे जगत प्रतीतीला येतं बरं का. उत्पन्न होतं, प्रतीतीला येतं आणि पुन्हा लयाला तिथंच जात. ज्याचा अर्थ ते त्याला स्वतंत्र सत्ता नाही. तुम्ही जर त्या जगताचा शोध घ्यायला गेला तर ते हाताला लागत नाही. हाताला लागत नाही बरं का. त्याला एक दृष्टांत दिलेला आहे. त्या रामेश्वरला जर कधी गेला, त्या रामेश्वराच्या मंदिरात एक चित्र आहे वरती काढलेलं. त्या कलाकारांनी काढलेलं गमतीदार चित्र आहे बरं. त्या एकाच चित्रामध्ये हत्ती दिसतो आणि एकाच चित्रामध्ये बैल दिसतो.
असं ते चित्र आहे. तुम्ही हत्ती बघायला गेला तर बैल दिसत नाही, आणि बैल बघायला गेला की हत्ती दिसत नाही. कला ते काढणाऱ्याची. तुम्ही एकाग्रतेतला बैल बघायला गेला की तुम्हाला हत्ती दिसत नाही बरं का, आणि हत्ती बघायला गेला की बैल दिसत नाही. का? तसं नामरूपात्मक तुम्ही बघायला गेला की तुमची वृत्ती परब्रह्माकडे जात नाही, आणि परब्रह्माकडे गेला की तुमची वृत्ती जगताकडे जात नाही. जगताकडे जात नाही बरं का. एकाच कलेमध्ये त्यांनी दोन केलेत बरं का. एकाच कलेमध्ये ते दोन केलेत, पण एका वेळी एकच दिसतं, दोन दिसत नाही. ज्याला जगताची प्रतीती येते त्याला परब्रह्माची प्रतीती येत नाही, आणि ज्याला परब्रह्माची प्रतीती येते त्याला जगताची प्रतीती येत नाही. आता आपण कुठं बसायचं ते ठरवा. आपण कुठं बसायचं ते ठरवा. त्यातला भाव असा आहे, इथं सांगायचं आहे, जग हे जड आहे. जग हे जड आहे, पण स्वतंत्र त्याला सत्ता नाही. स्वतंत्र सत्ता त्याला नाही, म्हणून त्याला वेगळं मानता येत नाही. जड ईश्वराचा जो भेद मानलेला आहे ना, आम्ही जग हे जड आहे हो, पण जग जरी जड असलं तरी त्याचं अधिष्ठान खरं आहे ना. मग अधिष्ठानाशिवाय ते राहू शकत नाही, म्हणून त्याला स्वतंत्र सत्ता नाही, म्हणून ते वेगळं नाही, ते एकच आहे हे सांगायचं आहे. जड ईश्वरामध्ये भेद नाही सांगायचं आहे बरं का. पण जड पदार्थ अधिष्ठानाशिवाय राहू शकत नाही, राहू शकत नाहीये. राहू शकत नाही म्हणजे तो स्वतंत्र नाही. स्वतंत्र नाही म्हणजे तो वेगळा नाहीच आहे, तो अधिष्ठान रूपच आहे. अधिष्ठान रूपच आहे. शास्त्रामध्ये वर्णन केलंय, शेवटी जगताचा प्रलय होतो. दिसतं ना, जग याचा प्रलय होतो बरं का. काय राहत नाही, काहीच राहत नाही. असं प्रलय होतो. कुठं प्रलय होतो? जिथून निर्माण झालं तिथंच. ते त्याच्याशीच एक रूप, त्याच्याशी एक रूप होत. याचा अर्थ काय? ते त्याच्यापासून वेगळं नाहीच आहे. त्याच्यापासून वेगळं नाहीच आहे. फक्त आम्हाला हे भासलं म्हणून कल्पित मानलंय. भासलं म्हणून कल्पित मानलंय बरं का. स्वतंत्र जगताला सत्ताने, जगताला स्वतंत्र सत्ता मानली की मग दोन होतात ना, जग वेगळं आणि देव वेगळा. तुकोबराय म्हणतात, जग अवघे देव. जग अवघे देव. पुढं नाही. कीर्तन ऐकलं नाही तो, आलं त्याच कीर्तन ऐकायला. जग अवघे देव, हे जग देव स्वरूपच आहे. या जगताला स्वतंत्र सत्ता नाही, तुम्ही भेद मानणार कसा? मुख्य उपदेशाची ठेवा. हाच उपदेश मुख्य आहे जे मला सांगितलाय बरं का. हाच उपदेश करायचा बाबा. हे जग 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 स्वतंत्र नाही, हे जग देव स्वरूपच आहे. म्हणजे जडात आणि ईश्वरामध्ये भेद नाही हे सांगायचं आहे. तुकोबारायांनी हेच सांगितलंय. हाच तिथं विचार सांगितलाय बरं का. जड ईश्वरामध्ये भेद नाही. सोपा आहे ते. जग अवघे देव. अभंग छान आहे, गोड ऐकायला. आणि हे ऐकायला जरा जड जाते. ऐकायला जरा जड जाते बरं का. आधीच ती जड आहे आणि त्यात ऐकायला जड जाते. हा तत्व विचार आहे. तत्व विचाराने याचा बाध करायचा आहे बरं का. तत्व विचाराने, याला दृष्टांत नाही आहे, ते तत्वच डोळ्यासमोरून घेऊन सांगायचं बरं का. म्हणून त्यातला महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. जग हे जड आहे, जडाला स्वतंत्र सत्ता नाही. स्वतंत्र सत्ता नाही. आम्ही तुम्ही ती मानलेली आहे. आम्ही तुम्ही मांडलेली आहे. आणि मांडलेली असल्यामुळे तिथं सांगतात की त्याला ब्रह्माचं अधिष्ठान आहे, आणि ब्रह्मचैतन्याच्या अधिष्ठानावरती जगताची आम्हा तुम्हाला प्रतीती आलेली आहे. ते स्वतंत्र होऊ शकत नाही.
स्वतंत्र राहू शकत नाही. मायेच्या संबंधाने ती प्रतीतीला आलं, आईच्या संबंधाने प्रतीतीला आलं. व्यवहारातला दृष्टांत द्यायचा ठरला तर स्त्रीला कोणामुळे सत्ता, स्त्रीला कोणामुळे सत्ता? पुरुषामुळे. बरं का? ज्या स्त्रीला सत्ता आहे ना ती पुरुषामुळे आहे, तिला स्वतंत्र सत्ता नाही. आता भांडण लागले, आम्हाला स्वतंत्र सत्ता द्या, स्वतंत्र सत्ता. हाच वाद आहे सध्या चालू, लक्षात ठेवा. हा सगळीकडे वाद आहे मोठ्या प्रमाणात. म्हणून हे फक्त इथंच बोलायचं, हे कीर्तनात बोलायचं नाही. हा स्त्री स्वतंत्र होऊ शकत नाही. इथं याचा अर्थ काय? माया ही स्वतंत्र नाहीये, माया ही स्वतंत्र नाही. म्हणून ज्ञानोबाने एक रूपक केलंय. रूपकात म्हणून ती माया सांगते, ओवी कशी आहे ती? अनंगू पेंदा. त्याला नाव नाहीये, त्याला रूप नाही आहे. ते म्हणते नसला तरी चालेल, पण मला त्याच्याशी विवाह करायचा आहे. का? मला माहिती आहे त्या ब्रह्माशी विवाह केला तर माझं कुंकू कधी पुसलं जाणार नाही, मी अखंड सौभाग्यवती राहीन. का? तो मरतच नाही ना. देव मरतो का? मरत नाही. म्हणती माया म्हणते मी याला वरलय, मी याला वरलय. अशा संबंधाने ते वर्णन आहे. पुढं कुठं तरी येईल त्याचं वर्णन. बरं का? श्लोक आहे, ओवे आहेत ज्ञानेश्वरीमध्ये त्याची. फार सुंदर वर्णन केले ते. भाव त्याचा एवढाच आपल्याला घ्यायचा आहे. जड मायेला स्वतंत्र सत्ता नाही. माया नामरूपात्मक आहे, नामरूपात्मक जग आहे. म्हणजे साबास माया मांडलेली आहे. बरं का? मायेच्या संबंधाने त्या जगताची उत्पत्ती परब्रह्मापासून झाली, पण ती स्वतंत्र सत्ता नाही आहे. आता ही माणसं ते मद्य सेवन करतात. काय करतात? मद्य सेवन करतात. बरं का? ते कशामध्ये असतं? बाटलीमध्ये. ते बाटलीमध्ये असलेलं कधी नाचतं का हो? मद्य कधी नाचतं का? ते बाटलीतलं नाचतं का? पण ते पुरुषाच्या पोटात गेले की नाचते. बरं का? ते बाटलीत असताना ते बंद असतं, काही बोलत नाही. काय बोलत नाही. पण जे चेतनाच्या आत गेले की मात्र तीच मात्र बोलायला होते. कोण? ब्रह्म बोलत नाही, पण माया बोलायला होते. ब्रह्म नाचत नाही, पण माया नाचायला होते. म्हणतर तो कोणाने आधी होता भला परियार दांडेने नाशिला. मायेनं कसं वर्णन केलं बघा ना. ते दृष्टांत दिलंय का नाही तो? जे मद्य बाटलीत असतं तेव्हा ते काहीच करत नाही, पण एकदा ते एखाद्याने पिलं की मात्र ते डोलायला होते त्याला. बरं का? तो पित नाही तोपर्यंत तो शांतच असतोय. ते बाटलीत आहे ते तोपर्यंत शांतच असतंय, पण ते एकदा जर त्याच्या पोटात गेलं तर ते म्हणते विकत घेणे, विकत पंतप्रधानाला म्हणते. ह्यानं उधार पिलेलं असतंय. बरं का? त्या बाटलीचं बिल भागवायला पैसे नसतं, पण पिल्यानंतर काय म्हणते? विकत घेईन तुला. म्हणजे बोलणं खरं आहे का खोटं आहे? ही जगताची अवस्था आहे हो. त्या ब्रह्माच्या अधिष्ठानावरती आम्हाला ही प्रतीती आली. प्रतीती आल्यावर ब्रह्म सत्य आहे ना. ब्रह्म सत्य आहे आणि ती त्याच्यावरती अध्यस्त झाल्यामुळं आम्हाला जगत सत्य वाटायला लागलं. जगत सत्य नाही, ब्रह्म सत्य आहे, पण त्याच्यावरती ती अध्यस्त रूपाने आल्यामुळं आपल्याला प्रतीतीला यायला लागली. मग जग सत्य आहे का ब्रह्म सत्य आहे? मग ते सत्य वाटायला लागलं, हे खरं आहे का कल्पित आहे? असं मनन करावं लागेल. बरोबर आहे ना? जड ईश्वरामध्ये भेद नाही आहे. ह्या जग, कारण ईश्वराच्या ब्रह्माच्या व्यतिरिक्त सर्व जडच आहे ना.
पण ते स्वतंत्र सत्ता नाही ना, त्याला स्वतंत्र सत्ता नाही. त्याच्या सत्तेशिवाय या जगतातला एकही वृक्षाचीही पान हले ज्याची सत्ता, त्याच्या सत्तेनं पान सुद्धा हलत नाही. तुकोबाराय म्हणतात, मानसाची देव चालवे अंता. मी करतोय, मी करतोय, हे कोण म्हणतंय? तेच बोलतंय, ते ब्रह्मच बोलायला होतंय. म्हणजे आमच्या शरीरातला जो अहंकार कोणावर, त्याच्या सत्तेनं चाललाय हो. मग तुका म्हणे बिटू भरला सवाय. पुढे काय सांगितलं? उने काय आहे चराचरी. म्हणजे एक ब्रह्मच आहे, तेच सत्य आहे. आणि त्याच्यावरती ही मायेच्या संबंधाने जगत अध्यस्त झाल्यामुळं आपल्याला ते सत्य वाटायला लागलं. ते सत्य वाटायला लागलं ते कल्पित आहे, ते त्याच्यापासून स्वतंत्र नाही. म्हणजे जड आणि ईश्वरामध्ये भेद नाही. समज में आया? काय बरोबर आहे चिरंजीव? ख्याल में आया का? आमच्या महाराजांचे शब्द आहेत हो. महाराज असे कधी कधी बोलण्यामध्ये रमले की ख्याल में आया का म्हणायचे. तेव्हा परमात्मा व्यतिरिक्त स्वतंत्र सत्ता स्फूर्ती नाही. जड पदार्थाला स्वतंत्र सत्ता नाहीये. 25,000चा मोबाईल आणला. किती? 1000चा? आपोआप बोलतोय तो. 5 लाखाचा आणला, आपोआप बोलतोय. त्याला कोणीतरी चेतन बटन दाबणारा पाहिजे का नाही? मग सत्ता कोणाची आहे? मग 5 लाख किंमत कोणाची करायला? माणसाची करायला पाहिजे का मोबाईलची करायला पाहिजे? माणसाची किंमतच कोणी करत नाही का? किंमतच करता येत नाही. म्हणजे 5 लाखाचा नवे 1 कोटीचा जरी मोबाईल आणला, शेवटी जडच आहे की नाही. त्याच्यामध्ये सत्ता स्फूर्ती देणारा कोणतरी चेतन पाहिजे का नाही. 1 कोटीचा मोबाईल जर एका माणसाशिवाय कार्य करू शकत नाही, हे त्रिभुवन त्या ईश्वर सत्तेशिवाय कसं कार्य करेल? लावा ना संगती अशी. कोटीची गाडी आणली, कोटीच्या घरात गाडीची किंमत आहे, पण चालवणारा बसला तर ती पळल ना. कोणी म्हणतं ते रिमोट, अरे रिमोट दाबणारा सुद्धा कोणतरी पाहिजे का नाही. म्हणजे या त्रिभुवनातला पदार्थ जी क्रिया होते त्याच्या मागे कोणीतरी चेतन असल्याशिवाय क्रिया होत नाही. मग जडाला स्वतंत्र सत्ता नाही, जड चेतनाशिवाय राहू शकत नाही. तुम्ही भेद मानतायच कसा? ते एकच आहे हे सांगायचं आहे बरं का. म्हणून जरी आपल्याला जेवढं जडतो म्हणून जड पदार्थ या जगताला धरून जेवढं प्रतीतीला येतं, हे ईश्वर सत्तेपासून वेगळं नाही. त्याच्यामध्ये स्वतंत्र कार्य करण्याची शक्ती नाही. म्हणून तिथं भेद मानायचा संबंधच येत नाही. हे सगळं ब्रह्मरूपच आहे. जर जगत ब्रह्मरूप आहे तर जीव ब्रह्मरूप नसेल. असा विचार न्यायचा आहे बरं का. मनन करायचं ना. या मननाने तिथपर्यंत जायचं आहे. म्हणून स्वतंत्र सत्ता स्फूर्ती नाही. म्हणून श्रुतीतलं वचन आहे, तस्य भाषा सर्वमिदं विभाती. हे सर्व जगत अधिष्ठान ब्रह्माच्या प्रकाशाने प्रकाशित होते. अर्थात जडाच्या नामरूपात्मक उपाधीमुळे व ईश्वराच्या मायोपाधीमुळे जड व ईश्वराचा भेद भासतो, तो कल्पित आहे. अधिष्ठानभूत चैतन्य आणि ईश्वर अधिष्ठानभूत चैतन्य हे दोन्ही चैतन्य तत्वता एकच आहेत बरं का. याविषयी तुकाराम महाराज म्हणतात, काय इथं शब्द वापरला? जड अधिष्ठानभूत चैतन्य आणि ईश्वर अधिष्ठानभूत चैतन्य. जडालाही अधिष्ठान चैतन्यच आहे. जडालाही अधिष्ठान चैतन्यच आहे. आणि ईश्वरत्व कधी प्राप्त होतं? ब्रह्माला ईश्वर म्हणत नाहीत बरं का, लक्षात ठेवा. हे समजलं पाहिजे. ईश्वरत्व कधी? मायेचा संबंध आल्यामुळे ईश्वरत्व आलं.
ब्रह्म अधिक माया बरोबर ईश्वर असं समीकरण केले. ब्रह्म अधिक माया नावाची उपाधी बरोबर काय झालं ते ईश्वर झालं. गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो कोणामुळे आला? मायेमुळं, माया नावाच्या उपाधीमुळं. मग माया नावाच्या उपाधीमुळे आलं तर ईश्वरत्वाला गणी. मग त्या ईश्वराला सुद्धा अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मच आहे. आणि दिसणाऱ्या जगताला जडाला अधिष्ठान कोण आहे? हे सांगायचं. ईश्वर अधिष्ठान आणि जड ईश्वर चैतन्य अधिष्ठान असं सांगितलं. असं शब्द आहेत ना? ते जडा अधिष्ठान चैतन्य असा शब्द आहे तो. जडा अधिष्ठान चैतन्य. हा, जडाला अधिष्ठान चैतन्य आहे. हा, आणि ईश्वराला अधिष्ठान सुद्धा चैतन्य म्हणजे ब्रह्मच आहे. ईश्वर हा मायेच्या संबंधाने ईश्वरत्व आलं, पण त्याचंही मूळ स्वरूप काय? ब्रह्मच. आणि जड जगताला अधिष्ठान असणारं सुद्धा चैतन्य म्हणजे ब्रह्मच. दोन आहेत का एक आहेत? एकच आहेत. हा, दोन दोन नाहीत आहेत, एकच आहेत. आम्ही तुम्ही मानले दोन, आपण मानले दोन. म्हणून एकच आहेत दोन्ही चैतन्य तत्वता एकच आहेत. याविषयी तुकोबराय म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ भेद व तत्सापेक्ष अभेद समजणे हा निव्वळ ओंगळवाना भ्रम असून संपूर्ण विश्व हे विष्णू स्वरूप आहे असे जाणणे हाच वैष्णवांचा आचार धर्म अर्थात हेच वैष्णवांचे लक्षण होय. हेच सांगायचं आहे. हा, जग आणि देव याच्यामध्ये भेद. हे संपूर्ण जग कसं आहे? विष्णू स्वरूप आहे म्हणजे देव स्वरूप आहे. देव स्वरूप आहे. म्हणून तुकोबारांनी बरं ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. विश्वदेव सत्यत्वे बरं का. आता तिथं भेद आणि अभेद असे दोन शब्द आहेत बरं का. भेद आणि अभेद तिथं आलेले आहेत. अमंगळ म्हणल्या, एकदा भेद अमंगळ मानलेला आहे आणि एकदा अभेद अमंगळ मानलेला आहे. अमंगळ म्हणजे चुकीचा, त्याज्य बरं का. दोन शब्द आहेत, भेद आणि अभेद. भेदाभेद भ्रम अमंगळ. हे भेदाचं स्वरूप कळलं की तो अभंग कळतोय बरं का. तो अभंग कळतोय तरी जाता जाता तुम्हाला थोडस सांगून जातो. तुम्ही मला काय सांगितलं नाही म्हणून सांगून जातो पुढं. भेदही अमंगळ आहे आणि अभेदही अमंगळ आहे बरं का. भेद अमंगळ कोणता? देव आणि जगत याच्यामध्ये भेद मानणं अमंगळ आहे. कसा आहे? अमंगळ आहे. तो मानू नका, तो मानू नका असं सांगितलेलं आहे. आणि अभेद, कुठला अभेद? कशात अभेद मानणं अमंगळ आहे? नाही, एक पहिला विचार झाला भेदाचा. जगत आणि ब्रह्म याच्यामध्ये भेद मानला जातो, हा त्याज्य आहे. मानू नका, मानू नका बरं का. भेद भ्रम आणि अभेद भ्रम असा तो शब्द आहे. भेद भ्रम आणि अभेद भ्रम अमंगळ आहे. हा, येते का लक्षात काय? भेदाभेद भ्रम अमंगळ. भेदाभेद भ्रम अमंगळ. हा, भेदाभेद भ्रम. पण त्याच फोड आहे. एकदा भेद अमंगळ आहे आणि एकदा अभेद अमंगळ आहे. हा, तुम्ही जिथं भेद पाहता तिथं अभेद आहे आणि जिथं अभेद आहे तिथं भेद आहे. हा, तुम्ही जर ते चुकीच्या दृष्टीने पाय गेला तर तो अमंगळ आहे. तो टाकून द्या म्हणतात, तो टाकून द्या बरं का. हा, म्हणजे काय म्हणलेलं तर लक्षात येतं काय?
काही काही लोक म्हणतात हे हे ऐकायला लागलो ना, ते काही काही अशी वाक्य आहेत वेदांत शास्त्रामध्ये, ती जर आपण बोलायला लागलो ना, ऐकणाऱ्याला म्हणतात सांगणाऱ्याला तरी कळतंय का? ऐकणाऱ्याच राहू दे, सांगण्याला तर हे कळतंय का? असे काही शब्द आगडबंब आहेत बरं का शास्त्रामध्ये. हा हा फार गोंधळ. त्याचं कारण काय मी सांगितलं, ते आपल्या रोजच्या व्यवहारात वापरले जात नाही. वापरले नसल्यामुळे ते गोंधळ होते हो. म्हणून इथं सांगायचं आहे, संपूर्ण जगत हे ब्रह्मस्वरूप आहे. जगताला स्वतंत्र सत्ता नाही बरं का. आणि स्वतंत्र सत्ता नाही हे तुकोबरांनी वर्णन केले. या बोधावरती जो आरूढ झालेला आहे त्याला म्हणावं प, त्याला म्हणावं वैष्णव. काय हे संपूर्ण जगत ब्रह्मरूप आहे असं ज्याला कळालं त्यालाच म्हणावं वारकरी, त्यालाच म्हणावं वैष्णव. आपण त्यात बसतोय काय बघा. आपण बसतो यात, आपण बसत नाही म्हणजे आपण वैष्णव नाही. वैष्णव नाही म्हणून बाजूला साऱ्यांनी आपल्याला वैष्णव व्हायचं आहे. आपल्याला वैष्णव व्हायचं आहे बरं का. म्हणून तुकोबारांनी हे वर्णन केलेलं आहे. मग असं दिलं प्रमाण सुद्धा हेच लागू पडते बघा. जग आवगे देव मुख्य उपदेशाची ठेव, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेद भ्रम अमंगळ. किंवा ज्ञानोबरांनी वर्णन केलेलं आहे बघा, ओवी दुसऱ्या अध्यायातली आपण परवा बोलून गेलो. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. उपाधीचा स्वीकार करत नाही, ते तत्वाचा स्वीकार करतात. हे संत बरं का, तत्वज्ञ. तिथं तत्वज्ञ शब्द वापरला, इथं वैष्णव शब्द वापरला. उपाधीमध्ये राहतात पण उपाधीचा ते स्वीकार करत नाहीत का, त्याला स्वतंत्र सत्ताच नाहीये, एक चैतन्यच आहे. म्हणून या पद्धतीने त्याचं चिंतन केलं पाहिजे की जड अधिष्ठानभूत चैतन्य आणि ईश्वर अधिष्ठानभूत चैतन्य दोन्ही चैतन्य तत्वता एकच आहेत. याविषयी तुकाराम महाराज म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेद भ्रम अमंगळ. भेद तत्सापेक्ष अभेद समजणे हा निव्वळ ओंगळवाना भ्रम असून सर्व विश्व हे विष्णू स्वरूप आहे असे जाणणे हाच वैष्णवांचा असाधारण धर्म, अर्थात हेच वैष्णवांचे लक्षण होय. याविषयी श्रीमद भगवद्गीता सांगते, यो लोकत्रयमाविश्य विवर्ते ईश्वर. कितव्या अध्यायातला श्लोक आहे? यो लोकत्रयमाविश्य विवर्ते ईश्वर. गीतेतला श्लोक आहे, एवढं माहिती आहे. अखिल विश्वाला अंतर्बाह्य व्यापून ईश्वर त्याचे धारण करतो. याविषयी श्रुती सांगते की व्यक्ता व्यक्ते भरते विश्वमिशः. ईश्वर व्यक्त आणि अव्यक्त रूपात्मक सर्व विश्वाला सत्ता स्फूर्ती प्रदान करून तद्वारा धारण पोषण करतो. किंवा जन नोहे अवगा हा जनार्दन इत्यादी संत वचनावरूनही आणि उपयुक्त युक्तीने जड व ईश्वर याच्यातील भेद कल्पित असल्यामुळे संपूर्ण विश्व अधिष्ठान ब्रह्मरूप आहे असे मनन करावे. किंवा अधिष्ठान रज्जू आणि अध्यस्त सर्प यातील भेद कल्पित आहे, तसाच अधिष्ठान चैतन्य आणि ईश्वर व जड अध्यस्त त्रिगुणात्मक जगत याचा भेदही कल्पितच आहे. याविषयी तुकाराम महाराज म्हणतात, रज्जू सर्पाकार भाषीयले जगदंबर. की एवढा एकच निश्चय करायचा की जड आणि ईश्वर याच्यामध्ये भेद नाही का, जडाला स्वतंत्र सत्ता नाहीये. मग ते कसा आहे, तो अंतर्बाह्य आहे. अंतर्बाह्य म्हणजे कसा, तो जगाच्या आतही आहे आणि जगाच्या बाहेरही आहे. म्हणजे कसा हो, ज्ञानेश्वर महाराजांला दृष्टांत दिलेला आहे 7व्या अध्यायामध्ये.
सोन्याचा दृष्टांत दिलाय बरं का, फार सुंदर दिलाय. जगात आणि देवात भेद नाही सांगण्याकरता. जगतच ब्रह्मरूप आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सोन्याचा अलंकार केला, मणी केली, मणी सोन्याची. आता ती ओवायच्यात, कशात ओवायचे? ज्ञानेश्वर महाराज दोरी सुद्धा सोन्याचीच केली म्हणतात. हा, सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सोती ओविले, तैसे जग म्या धरिले सभा अभ्यंतरी. म्हणजे मण्याच्या बाहेरही सोनच आहे आणि मण्याच्या आतही. तसं जगताच्या आतही परमात्माचा आहे आणि जगताच्या बाहेरही परमात्माचा आहे. म्हणजे ते परब्रह्मरूपच जगत आहे. हा, मणीही सोन्याचे आणि त्याच्यातून ओवलेली दोरी सुद्धा. ती कोणाच्या आधाराने मणी राहतात? दोरीच्या. दोरी तुटली की मणी इकडे तिकडे पळतात. बरोबर आहे की नाही? सोनच आहे, आतूनही सोनच आहे, बाहेरीन सोनच आहे. ते ओवलेलं आहे पण सोन्याच्या सुतामध्ये, नुसतं सूत नव्हे. सोनियाची सुती ओविले तैसे जगम्या धरिले सभा अभ्यंतरी. तसा मी आत बाहेर आहे. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. भेद राहिला आहे. मग प्रतीतीला येतो तो खरा आहे का कल्पित आहे? हा, असं मनन करावं. जर जड ईश्वरात भेद नाही तर जीवात आणि ब्रह्मात कसा भेद असेल? असं बरं का. हा, झोप लागेपर्यंत चिंतन करत राहायचं. त्या विचारात राहावं लागते सतत. हा, आता ते तुम्ही बघा, थोडं तुम्ही त्या विचारात राहिला तर तुम्हाला माणसं वेड म्हणतील. आता नाहीतर वेडच म्हणतात. बघा, एकटंच असतंय आणि ते कानात घालून बसतंय. काय, आणि ती बोलत राहते, पुढे बोलायला कोणी नाही. बरं, कोणाशी बोलायला ते ऐकायला पण येत नाही. 2-2, 3-3, 4-4 तास ते माणूस बोलत राहते. मग लोक म्हणतात हे येड तर नाही ना, याच्या समोर कोण नाही आहे. बरं, काय बोलतोय, बरं काय बोलतोय ऐकायला पण येत नाही ना शेजाऱ्याला. पण हसायला लागलाय, हा हावभाव करायला लागलाय. हावभाव हसणं बघून लोक काय म्हणतात, वेडा तर नाही ना. तसं आपण ह्या चिंतनात जर राहायला लागलो, जग खोटं आहे, ब्रह्म सत्य आहे, लोक म्हणतील हे वेडच आहे. त्या वेड्यापेक्षा हे वेड चांगलं. त्या वेड्यापेक्षा हे चांगलं. हे उद्धाराकडे नेणार आहे, ते उद्धाराकडे नेणार नाही आहे. म्हणजे मनन या पद्धतीनं करावं लागेल बरं का. म्हणून त्याला महाराजांनी आणखी हा दृष्टांत दिला की तुकोबरायांनी दिलेला दृष्टांत पहा, रज्जू सर्पाकार. म्हणजे दोरीवरती सर्प बसला, दोरीला स्वतंत्र सत्ता आहे का? सर्पाला स्वतंत्र सत्ता आहे का? दोरीवरती सर्पाची प्रतीती आली. सर्पाची प्रतीती आली. कधी आली? त्या सर्पाची प्रतीती येण्याच्या पूर्वी त्या दोरीवरती सर्प होता का? आणि दिव्याच्या प्रकाशाने त्या दोरीचं ज्ञान झालं, सर्प राहिला का? मग कधी दिसला? मध्याच का. मग तो गेला कुठं? जिथून उत्पन्न झाला तिथंच गेला, कुठल्या बिळात गेला नाही. कोणी त्याला मारलं नाही. जिथं उत्पन्न झाला तिथंच तो लय पावला. कधी? त्याचं ज्ञान झाल्यावर. दोरीचं ज्ञान झाल्यानंतर दोरीवरती भासलेला सर्प दोरीरूप होतो. मी काय म्हणतो लक्षात ठेवा, दोरीवरती भासलेला सर्प दोरीचं ज्ञान झाल्यानंतर दोरीरूप होतो. तसं या जगताच्या अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यानंतर जगत अधिष्ठान रूपच होत. त्याला पाडावं लागत नाही, फक्त बाद करायचं. घरं पाडायची नाहीत. हे जगत पाडायचं नाही, फक्त विचाराने बाद करायचं आहे. दोरीवरचा सर्प काठीने मारायचा नाही. मारणाऱ्याचे हात फुटतील पण तो मरणार नाही. अरे नाहीच तर मरेल कसा? पण काहीला ती दिसल्यानंतर माणसं काठी घेऊन जातात का नाही? अरे काठी घेऊन जातात पण तो तिथं नाही ना,
प्रकाश त्या दोरीचं ज्ञान झाल्याबरोबर तसं तुकोबाराय म्हणतात मला हे प्रतीतीला आलं. रज्जू सर्पाकार भाशी येले जगदंबर. जसं दोरीवरती सर्पाचा भ्रम झाला तसं अधिष्ठान ब्रह्मचैतन्यावरती जगताचा मला भ्रम झाला. हे मला आज कळालं. दोरीला स्वतंत्र, सर्पाला स्वतंत्र सत्ता नाही, तसं जगताला स्वतंत्र सत्ता नाही. सत्ताधीश परमात्मा तोच आहे, एकाचीच सत्ता आहे ईश्वराची. म्हणून आवडती पाय, म्हणून मला आवड निर्माण झाली. मला आता देव का आवडतो? तो एकटाच आहे हो. दुसरं कोण नाहीये. हे जग नाही आहे. जगावरती प्रेम करायचंच नाही, देवावरतीच प्रेम करायचं. आमचं मार्फत चाललंय. काय चाललंय? मार्फत गेलेलं ते तिथपर्यंत पोचत. कार्यकर्त्याकडून पैसे दिलं तर ते जनतेपर्यंत येत नाहीत, पण ते जर ऑनलाईन टाकले तर बरोबर खात्यावर जमा होतात का नाही? तसं त्या जगतावरती प्रेम करणं म्हणजे देवावरतीच प्रेम करणं आहे, पण ते तिथपर्यंत जात नाही ना. मग त्या जगतामध्ये असणार अधिष्ठान तेच सत्य आहे असं समजून त्या देवावरती प्रेम केलं पाहिजे. म्हणून महाराजांनी वर्णन केली, हिची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. संसारावरती प्रेम करायचं नाही, संसारावरचं प्रेम देवाला द्यायचं. हीच भक्ती आहे. भक्ती म्हणजे काय? देवळात जाऊन देवाचं नाम घेणं म्हणजे भक्ती नव्हे. ह्या जगताचा विचाराने बाद करायचा, संसाराचा विचाराने बाद करायचा. एक परमात्माच सच्चिदानंद स्वरूप आहे, तोच प्रेमाचा विषय आहे. असं प्रेम त्याच्यावरती करणं हीच भक्ती आहे. सोपे आहे. त्याला फुलं लागत नाहीत, उदबत्ती लागत नाही, कापूर लागत नाही, नैवेद्य लागत नाही, आंघोळ करावी लागत नाही. जे जे दृष्टी दिशे ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी काही नाही. सोपं आहे की नाही? आपल्याला रोज आंघोळ केल्याशिवाय देवाची पूजा करता येत नाही. मग ती खरी पूजा का? ही पूजा ही खरी पूजा? तीच खरी पूजा. पण त्या बोधाला पोचत नाही तोपर्यंत ही खरी मानावी लागते. त्या बोधाला पोचत नाही म्हणून तुम्ही ते बोध व्हायच्या आधी संतांनी सांगितले पूजा करू नका. चालेल का? दोष आहे ना तो. अशा बोधाला पोचल्यानंतर तुम्हाला पूजा कोणाची करायची गरज नाही. का? तुमचा अंतःकरणामध्ये इतका पूज्य भाव निर्माण झाला, इतका पूज्य भाव निर्माण झालाय. जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. 10व्या अध्यायामध्ये विभूती योगाचं वर्णन करताना हीच भक्ती आहे. मीच व्यापक रूपाने भरलेला आहे, मीच सर्व जीव मात्राच्या ठिकाणी आहे असं जाणून जीवालाच देव माना आणि नमस्कार करा, हीच भक्ती. असं 10व्या अध्यायामध्ये वर्णन केलं बरं. म्हणजे या पद्धतीनं मनन करावं लागेल बरं का. आणि या पद्धतीने मनन केलं की जड ईश्वरातला भेद नाहीसा होतो. लक्षात आलं? थांबायचं का पुढे जायचं? थांबायचं. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.